बघा, कंसामध्ये 4m अधिक के ही 2 अंकी संख्या 28 आहे. जर एकक स्थानी के असेल तर m बरोबर किती असा प्रश्न विचारला. प्रश्न सोडवायचा कसा? 4m आणि अधिक के ही 2 अंकी संख्या लेकरांनो 28 आहे. म्हणजे ही समीकरण स्वरूप दर्शवलेली संख्या म्हणजेच हे 28. पुढं गणित काय म्हणते की जर एकक स्थानी के असेल, जर हे 28 म्हणजे ही संख्या आहे आणि एकक स्थानी के आहे म्हणते, याचा अर्थ असा होतो लेकरांनो की के म्हणजे हे 8. याचा अर्थ केची किंमत 8 आहे बाबा. प्रश्न विचारला m बराबर किती, अशा पद्धतीचं हे गणित सोडवत असताना आता 4m आणि अधिक के आणि ही संख्या 28 याच्यामधल्या एकक स्थानची किंमत के आहे. एकक स्थानची किंमत काय आहे? के आहे. आता ही 28 म्हणजेच ही संख्या एकक स्थानी 8 आहेत. याचा अर्थ असा की के म्हणजे हे 8 आहे. या समीकरणामध्ये लेकरांनो केच्या ठिकाणी के म्हणजे 8 मांडा, समोर हे 28. 4mला एकटं करू, 28 कडे जाताना 8 वजा स्वरूपात. 4m बराबर ही वजाबाकी 20, mला एकटं करा, 20 कडे जाताना 4 भागीला m बराबर हा 5 गेलेला भाग. प्रश्नामध्ये mची व्हॅल्यू किती असा प्रश्न विचारला. 5 हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. हे असंच नाही सोडणार, लक्ष द्या. याचा आम्ही पडताळा घेतला पाहिजे. पडताळा वागसर तसं सोडणार नाही. तुमच्या मनाचं संपूर्ण समाधान. 4m अधिक के म्हणजे 28 होतात का? 4m अधिक के ही 2 अंकी संख्या 28 आहे का? येते का? टॅली करा. 4 सोबत m गुणिला, mचा व्हॅल्यू 5 आला म्हणून गुणिला 5 अधिक के म्हणजे काय आहे? तर के म्हणजे 8 आहे. लक्ष द्या. आता 4 20 अधिक हे 8, 28 येताना दिसतात म्हणजे पडताळा योग्य ठरतो. m म्हणजे काय सर? 5 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं ॲक्युरेट ॲन्सर. ओके. संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.